नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट DMER भरती संबंधित घेऊन आलेलो आहे। तत्पूर्वी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही चॅनलला नवीन आले असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जे आहेत ते तुमच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम घेऊन येत असतो। बघा DMER भरती संबंधित सर्वात महत्त्वाची अपडेट जी आहे ती आलेली आहे। तर 5185 इतक्या पदांसाठी जाहिरात जी आहे ती लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर बघा याची हे जे पदे आहेत ते इतके पद येणार आहे, हे आपल्याला कुठून कळले तर ते देखील तुम्हाला मी दाखवून देतो। तर बघा अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी आहे, ही संधी सोडू नका। तर लवकरच याची जाहिरात बघायला मिळणार आहे। तर बघा या ठिकाणी दरवर्षी जे आहे ते हिवाळी अधिवेशन होत असते। तर यावर्षी जे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे त्यामध्ये आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहे हसन मुश्रीफ यांना बघा वेगवेगळे अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले होते। DMER मध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या जागा खाली आहे त्या संदर्भामध्ये। तर त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले आहे ते स्टेटमेंट अतिशय महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आहे। त्यावरून असे आपल्याला निदर्शनास आलेले आहे की 5185 इतक्या मोठ्या पदांसाठी बघा या ठिकाणी DMER ची भरती जी आहे ती लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये स्टाफ नर्स, अधिपरिचारिका, परिचर वगैरे आणि DMER मध्ये येणाऱ्या हर एक पोस्टसाठी बघा चांगल्या जागा राहणार आहे। तर ही संधी तुमच्यासाठी चालून येणार आहे। तर बघा नुकतीच DMER ची तुमची 2025 मध्ये जी भरती चालू आहे त्यामध्ये जर तुमची संधी हुकली असेल, तुम्हाला कमी मार्क्स त्या ठिकाणी आलेले असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही संधी होऊ शकते। त्यामुळे बघा या ठिकाणी तुम्हाला करायचे काय हे सर्व काही आपण डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत। तर ते स्टेटमेंट देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत। तर बघा या ठिकाणी आपण तुम्हाला स्टेटमेंट देखील बघा या ठिकाणी हे जे आहे ते अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी आहे। महाराष्ट्र विधान परिषदेचे जे हिवाळी अधिवेशन झालेलं होतं, तिसरं हिवाळी अधिवेशन त्यामधली। तर बघा यामध्ये सर्व काही उत्तर प्रश्नांची संख्या टोटल 20 प्रश्न जे आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर विचारण्यात आलेले होते। आणि DMER संदर्भात देखील या ठिकाणी आपले जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर ते प्रश्न तुम्हाला दाखवू देतो। तर यावर बघा पेज नंबर 5 वर सर्व काही माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी पेज नंबर 5 बघा, तर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारकांची रिक्त पदे भरण्याबाबत बघा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे। तर श्री योगेश टिळेकर, श्री सतीश चव्हाण आणि श्री विक्रम काळे यांनी बघा या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना उद्देशून खूप सारे प्रश्न केलेले आहे। तर हे सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा ही यादी जी आहे ती आपण कुठे काढलेली आहे, कुठून काढलेली आहे आणि तुम्ही देखील ही यादी जी आहे ती डाउनलोड करून स्वतः बघू शकता। तर नेमकी ही यादी कुठे बघायची हे देखील तुम्हाला आपण या ठिकाणी दाखवून देणार आहोत। तर बघा ही यादी जी आहे ती कुठे आलेली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सिंपली काय करायचे आहे की गुगल क्रोम तुमचं ओपन करा। त्यानंतर गुगल क्रोम ओपन केल्यानंतर बघा या ठिकाणी mls.org.in इतके टाकून तुम्हाला जी पहिली वेबसाईट आहे त्याला या ठिकाणी ओपन करायची आहे। आणि इथे आल्यानंतर बघा या ठिकाणी बघा इथे आपण काय केलं होतं, तर आधीच इथे ओपन होती, तर परत एकदा आपण तुमच्यासाठी ओपन या ठिकाणी करून दाखवू। तर mls.org टाका सिंपली आणि ही जी पहिल्या नंबरची वेबसाईट आलेली आहे mls.org.in याला ओपन करा। ओपन केलं तर बघा फर्स्ट नंबरची महाराष्ट्र लेजिस्लेचरची जी वेबसाईट आलेली आहे त्यावर जा। त्यावर गेल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे, तर विधान परिषदेच्या कॉलममध्ये बघा या ठिकाणी जे आलेलं आहे अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी यामध्ये जायची आहे। यामध्ये गेल्यानंतर बघा हिवाळी अधिवेशन 2025चं अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी हिवाळी अधिवेशन 2025 यामध्ये जर तुम्ही गेले तर या ठिकाणी बघा ज्या प्रश्नोत्तराच्या याद्या आहे त्या सर्व याद्या यामध्ये दिलेल्या आहे। आणि आपलं जे या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे की DMER मध्ये जे अधिपरिचारिकेच्या जागा येणार आहे तर ते याद्या त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती 11व्या यादीमध्ये दिलेली आहे। तर ही 11वी यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे बघा ही यादी इथे डाउनलोड झालेली आहे। तर आता या ठिकाणी आपण बघूया की ह्या यादीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्यांनी काय काय उत्तरे दिलेली आहेत। तर त्या उत्तरामधून तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे की या ठिकाणी DMER ची 100% तुमच्या भरतीमध्ये चांगल्या प्रकारच्या जागा ज्या आहेत ते येणार आहे। तर 5व्या नंबरचं या ठिकाणी 5व्या नंबरच्या पेजवर तर बघा या ठिकाणी
तर श्री योगेश टिडकर, श्री सतीश चव्हाण आणि श्री विक्रम काळे हे विचारतात की सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय. त्यांनी बघा खुलासा करण्यासंबंधित प्रश्न विचारले. राज्यात त्यांनी पहिल्या नंबरचा पॉईंट काय विचारला बघा. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या रुग्णालयातील गट अ ते गट ड तसेच 35,343 परिचारिकांची पदे मान्य असून बघा टोटल मान्य पदे किती आहे तर 35,343. या मान्य पदापैकी 26,255 पदे जी आहे ती भरलेली असून जवळपास 9,088 पदे रिक्त असल्याची बाब आहे. बघा एवढे जे पदे आहे 35,343 यापैकी 26,255 इतके पदे भरलेले आहे आणि 9,088 पदे रिक्त आहे असे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहे. तर 2025 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय. तर हे गोष्ट खरे आहे का हे त्यांनी विचारलेले आहे शिक्षण मंत्र्यांना, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना. नंतर तर दुसरा नंबरचा पॉईंट बघा. आणि जर खरे असल्यास राज्यात वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या रुग्णालयामध्ये प्रत्येकी 5 रुग्णामागे 1 परिचारिका असणे अपेक्षित असताना सध्या स्थितीत 20 रुग्णामागे 1 परिचारिका आहे. बघा 5 रुग्णामागे 1 परिचारिका या ठिकाणी असायला पाहिजे, पण 20 रुग्णामागे 1 परिचारिका या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी बघा किती परिचारिकांची कमी आहे तर या ठिकाणी 3 परिचारिकाची संख्या जी आहे ती कमी आहे, कारण की 20 रुग्णामागे 4 परिचारिका पाहिजे. तर 3 परिचारिकांची या ठिकाणी रिकामी जागा आहे. तर असे असल्यास निदर्शनास आले आहे यामुळे या परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. याकरिता 9,088 इतकी रिक्त असलेली परिचारिकांची पदे भरण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना व कार्यवाही केली वा करण्यात येत आहे यासंबंधी त्यांनी प्रश्न विचारण्यात आले. आणि जर हे नसल्यास विलंबाची कारणे काय आहे. तर विलंब करण्याची कारणे काय आहे हे त्यांनी विचारलेले आहे की पदभरती तुम्ही का काढत नाही आहे. तर या ठिकाणी बघा या सर्व प्रश्नावर आपले जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे श्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलेले आहे. ते म्हणतात हे खरे नाही. वैद्यकीय शिक्षण व संशोधन या ठिकाणी बघा संचालनालयाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिपरिचारिकांची एकूण 16,088 एवढी पदे मंजूर आहे म्हणतात. तर ते म्हणतात की 16,000 इतके पदे मंजूर आहे, 35,000 नाही. आणि त्यापैकी 10,853 एवढी पदे भरण्यात आलेली आहे आणि 5,185 एवढी पदे रिक्त आहे. तर बघा या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी मान्य केले आहे की 5,185 इतके पदे रिक्त आहे. आणि त्यांनी दुसऱ्या याला उत्तर दिले की हे गोष्ट खरे नाही. म्हणजे जो दुसरा प्रश्न होता त्यामागे उत्तर दिले की ही गोष्ट खरी नाही की 20 रुग्णामागे 1 परिचारिका काम करतात, ही गोष्ट खरी नाही. भरती प्रक्रिया सन 2023 अन्वये 4,000 अधिपरिचारिकांची रिक्त पदे भरण्यात आलेली आहे. बघा 2023 मध्ये 4,000 भरलेली होती आणि 2024 मध्ये 836 अधिपरिचारिकांना पदोन्नती देण्यात आलेली होती. तर भरती प्रक्रिया सन 2023 झाल्यानंतर सन 2024 मध्ये राज्यातील 10 नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सुरू करण्यात परवानगी देण्यात आलेली आहे. बघा 10 नवीन रुग्णालय देखील सुरू करण्यात आलेली आहे. पदोन्नती रिक्त झालेली अधिपरिचारिकांची पदे ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे परिचारिकांची पदे रिक्त झालेली आहे तसेच नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिपरिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत संचालनालयाकडून बिंदू नामावलीवर काम सुरू आहे. बघा बिंदू नामावली करणे देखील सुरू झालेले आहे रिक्त पदांबाबत. तर सदर बिंदू नामावलीचे काम पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले आहे की बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही केली जाईल. 20 रुग्णामागे 1 परिचारिका असल्याची बाब व त्यामुळे परिचारिकेवर कामाचा येणारा अतिरिक्त दबाव ही बाब खरी नाही असे त्यांनी या ठिकाणी ठासून सांगितलेले आहे. आणि तिसऱ्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलेले आहे की विलंब का होत आहे. हा जो प्रश्न विचारण्यात आला होता की त्यांनी म्हटले की याचे काहीही प्रश्न उद्भवत नाही विलंब होण्याचे. जसे सर्व काही बिंदू नामावली होईल, सर्व पदांची संख्या येईल आणि त्यानंतर बघा या ठिकाणी भरती जी आहे ती राबविल्या जाणार आहे. कोणताही प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही की या ठिकाणी विलंब करण्याचा. तर बघा सर्व प्रश्न यामधून क्लिअर झालेले आहे की लवकरच तुमची या ठिकाणी DMARची भरती जी आहे ती 100% निघणार आहे. तर यामुळे तुम्हाला तयारी करायची आहे, चांगल्या प्रकारे तुमची तयारी करून ठेवायची आहे. चांगली तयारी जर तुम्ही करून ठेवली तर या ठिकाणी तुमचं फिक्स सिलेक्शन 100% होणार आहे. तर नेमकी जाहिरात कधी येणार आहे. तर जाहिरात बघा जाहिरात तर या ठिकाणी येणारच आहे. 2 महिने लागू शकते, 3 महिने लागू शकते, पण जाहिरात 100% याची येणार आहे 5,185 जागांसाठी. तर DMAR 2025 मध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले नसेल तर या ठिकाणी तुम्ही तयारी करू शकता. तर ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि बघा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.